कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा पाठपुरावा आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलेला आहे। याचा पाठपुरावा आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलाय। ज्यांचा अभंग आहे ते नाथबाबा, त्या नाथबाबांनी सांगितलेलं आहे की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकावं आणि नारद मुनींनी सांगितलेलं आहे की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकू नये। नाथबाबा सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर भगवंताचं चरित्र ऐकावं। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदि वृंदावे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची। नाथबाबा सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर भगवंताचं चरित्र ऐकायचं आणि नारद मुनी सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकू नये। स्त्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय। जी स्त्री साधनेला लागलेली आहे ना तिने पुरुषाचं चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये। आणि जो पुरुष साधनेला लागलेला आहे ना मामा, जो पुरुष साधनेला लागलेला आहे त्याला स्त्रीचं चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये। कुठल्या स्त्रीचं? जी स्त्री तुमचं आणि माझं जीवन अधोगतीला नेईन तिचं। कुठल्या पुरुषाचं? जो पुरुष तुमचं आणि माझं जीवन अधोगतीला नेईन त्याचं। अर्थात काहीही ऐकण्याचं माणूस तिथे तरी ठेवू नये। इथे जे ऐकण्याकरता आपण आलेलो आहोत सगुण चरित्रे परम पवित्रे, या ठिकाणी आपण भगवंताचं चरित्र ऐकण्याकरता आलेलो आहोत।